मित्रांनो नमस्कार. तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे की जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते रजिस्ट्रेशन म्हणजे पवित्र पोर्टलवर स्वप्रमाणपत्राचं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होते या प्रतीक्षेमध्ये होते. त्यांची ती प्रतीक्षा आता संपलेली आहे. त्यांना आता स्वप्रमाणपत्राचं त्या पवित्र पोर्टलवर जे काही रजिस्ट्रेशन आहेत त्यांना आता करायचं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन करत असताना आपल्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होणार नाही याची आपल्याला दक्षता घ्यायची आहे. त्यासाठी पवित्र पोर्टलवर बरेचशा ज्या काही न्यूज बुलेटिन असते त्याच्यामध्ये त्यांनी परिपत्रक दिलेले आहेत आणि त्या परिपत्रकाचं आज आपल्याला रेडिंग करायचं आहे. आणि ते रेडिंग करत असताना त्यामधला माझ्या माहितीनुसार मला जेवढं माहित आहे त्यानुसार आपल्याला प्रत्येक मुद्द्यावर एक सविस्तर चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाची आहे. ज्यांनी टॅटची 2025 ची परीक्षा दिलेली आहे त्यांच्यासाठी हे रजिस्ट्रेशन चालू झालेलं आहे, हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. तर आता मी फार काही वेळ घालवत नाही कारण ही आनंदाची बातमी आहे आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी. कारण त्यांचे बरेचदा असे प्रश्न असायचे की सर रजिस्ट्रेशन केव्हा चालू होणार आहे, स्वप्रमाणपत्र केव्हा आम्हाला पवित्रवर द्यावं लागणार आहे. तर ती देण्याची आता वेळ मित्र आलेली आहे. बघा, यांनी एक फ्लो चार्ट इथं दिलेला आहे आणि ह्या फ्लो चार्टचा सुरुवातीला आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि हा अभ्यास केल्यानंतरच आपल्याला आपलं जे काही स्वप्रमाणपत्र आहे ते देण्याची आपल्याला सुरुवात करायची आहे. मित्र, स्वप्रमाणपत्रामध्ये जी आपल्याला माहिती द्यायची आहे ना ती माहिती खरी द्यायची आहे. याच्यामध्ये कुठलीच माहिती खोटी देऊ नका. कारण खोटी माहिती जर दिली तर तुमच्यावर कार्यवाही होऊ शकते. हे इथं सगळ्यात महत्वाचं आहे. बघा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2025 प्रविष्ट झालेल्या उमेदवारांना स्वप्रमाणपत्र करण्यासाठी खालील प्रमाणे वर्क फ्लो देण्यात येत आहे. पोर्टलवर त्या त्या मेनूमध्ये दिलेल्या सूचनांचे अवलोकन करून स्वप्रमाणपत्र पूर्ण करता येईल. बघा, स्वप्रमाणपत्र म्हणजे तुम्हाला स्वतः हे प्रमाणपत्र पोर्टलवर द्यावं लागते. त्याच्यासाठी तुम्हाला तुमचं एक प्रोफाईल तयार करावं लागते. तिथं तुमचा युजर नेम, पासवर्ड या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथं क्रिएट करून पुढे जायचं आहे आणि तुम्हाला स्वप्रमाणपत्र द्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला म्हणजे ते जी प्रोसेस आहे ती प्रोसेस आपले जे शिक्षक उमेदवार आहेत यांना म्हणजे त्यांच्याकडनं कुठल्याही प्रकारची चूक होऊ नये ती सोप्या पद्धतीनं या फ्लो चार्ट मध्ये दिलेली आहे. ते आता आपल्याला इथं सविस्तर बघायचं आहे. आणि मित्र, हे तुमच्यासाठी फार महत्वाचं आहे कारण कुठलीही गोष्ट पूर्ण आपल्याला कळल्याशिवाय त्यामध्ये ती गोष्ट करण्यात काहीच अर्थ नाही. आणि एकदा का याच्यात जर चूक झाली तर ती दुरुस्त होणं कठीण आहे. म्हणजे बरेचसे आपले मग शिक्षक उमेदवार विचारतात की आता आमच्या ज्याने ही चूक झालेली आहे तर मग आता आम्ही काय करायचं. तर मित्र, ही चूक इथं माफ होण्याजोगी नाही. त्यामुळे आपण प्रत्येक गोष्ट इथं जे करायची आहे ती आपल्याला डोळ्यात तेल घालून करायची आहे, एवढं आपण लक्षात घ्या. बघा, पवित्र टीचर रिक्रुटमेंट 2025 जे 2025 ला जे काही शिक्षक भरती आता होणार आहे, जे रिक्रुटमेंट आहे त्याचं हे रजिस्ट्रेशन आता सुरू झालेलं आहे. फ्लो चार्ट फॉर कॅन्डिडेट्स सेल्फ सर्टिफिकेशन आणि तिथे एक फ्लो चार्ट दिलेला आहे. म्हणजे प्रोसेस कशी राहणार आहे रजिस्ट्रेशनची, प्रोसेस कशी राहणार आहे सेल्फ सर्टिफिकेशन करण्याची, हे इथं या फ्लो चार्ट मध्ये काही शॉर्टकट मुद्दे दिलेले आहेत. पण या मुद्द्यावर आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे कारण हे मुद्दे फार महत्वाचे आहे. मुद्दा लहान असतो पण त्याच्यामध्ये भरपूर त्याच्यामधल्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. ते आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे. आणि हे पूर्ण जाणून घेतल्याशिवाय मित्र हो, सेल्फ सर्टिफिकेशनना कन्फर्म करू नका. कन्फर्म करायचं नाही. जिथं काही अडचण असेल तर त्यामध्ये चर्चा करा. चर्चा केल्यानंतर तुमच्या मनाचं समाधान झाल्यानंतरच त्या सेल्फ सर्टिफिकेशनला कन्फर्म करा. कारण त्याला मुदत दिलेली असते आणि त्या मुदतीपर्यंत आपण त्याला कन्फर्म करण्यासाठी आपल्याला वेळ असतो. बघा, इथं दिलेलं आहे त्यांनी रजिस्टर म्हणजे सुरुवात अगोदर तुम्हाला रजिस्टरवर जायचंय. म्हणजे तुम्ही पवित्र पोर्टलवर गेले, पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तिथं तुम्हाला 2025 दिसेल. तिथं मग न्यू रजिस्ट्रेशन दिसणार आहे. त्या न्यू रजिस्ट्रेशनवर तुम्हाला
क्लिक करायचंय आणि क्लिक केल्यानंतर तिथं तुम्हाला क्रिएट पासवर्ड करायचंय. तुम्हाला काय क्रिएट करायचंय? पासवर्ड करायचा आहे. तुमचा जो युजर आयडी आहे तो टॅटचा रोल नंबर असतो आणि तुम्हाला तिथं तो रोल नंबर टाकून तुम्हाला मग लॉग इन करावं लागते. हे लॉग इन इथं दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन केल्यानंतर एक पेज ओपन होणार आहे. लक्षात घ्या. म्हणजे आपल्याला सुरुवातीला जायचं आहे पवित्र पोर्टल, गुगलच्या टॅबवर टाईप करायचं आहे. पवित्र पोर्टलवर गेल्यानंतर तिथं रजिस्ट्रेशन तुम्हाला वेगवेगळे दिसतील. 17चं दिसते, 22चं दिसते, 2025चं पण दिसते. तर हे आपल्याला 2025 वर क्लिक करायचंय. मग तिथं तुम्हाला काय करायचंय? रजिस्टर न्यू रजिस्ट्रेशन करायचंय. न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर तिथं तुम्हाला युजर आयडी तुमचा टॅटचा जो काही रोल नंबर आहे तो असतो आणि तुम्हाला तिथं पासवर्ड क्रिएट करावा लागतो. आणि पासवर्ड क्रिएट केल्यानंतर तुम्हाला लॉग इन करावं लागतं. आणि लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं पर्सनल डिटेल्स भरावं लागते. कारण बरचसं काही डिटेल्स त्याच्यामध्ये बाय डिफॉल्ट येते. कारण टॅटचा हे असल्यामुळे म्हणजे टॅटमध्ये जे तुमचं नाव वगैरे आहे, रोल नंबर, त्याच्यानंतर तुमचा टॅटचा स्कोअर हे बाय डिफॉल्ट येते. हे नाही भरायला लागत तुम्हाला. पण बाकीचं जे काही तुमच्यामध्ये पर्सनल आहे, जसं तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर तिथं टाकावा लागेल, तुमचा ईमेल आयडी तिथं तुम्हाला टाकावा लागेल. त्याच्यानंतर जे काही तुमचं तिथं ऍड्रेस वगैरे ते विचारणार आहेत ते तुम्हाला तिथं पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्हाला करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची कास्ट वगैरे कुठली आहे ते तुम्हाला तिथं हे करावं लागेल. तुमचा प्रवर्ग कोणता आहे तो प्रवर्ग त्याच्यामध्ये टाकावा लागेल. हे सगळं तुम्हाला तुमच्या पर्सनल डिटेल्स मध्ये भरावं लागते. हे तुम्ही काळजीपूर्वक भरावं. वेळ पडला तर तिथं आधार क्रमांक सुद्धा तुम्हाला टाकावा लागणार आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघायला पाहिजे आणि या पर्सनल डिटेल्स मध्ये या पूर्ण गोष्टी आपण सविस्तर भरायला पाहिजे. पुढे इथं ऍड्रेस डिटेल मध्ये तुम्हाला तुमचा काय प्लॉट नंबर कोणता आहे, फ्लॅट नंबर कोणता आहे, तुम्ही कुठं कोणता तुमचा एरिया आहे, त्या एरियाच्या जवळचा नियरेस्ट प्लेस कोणता आहे तो तिथं नमूद करायचा. त्याच्यानंतर तो ऍड्रेस तुम्हाला पिनकोड सह टाकायचा आहे. तालुका, डिस्ट्रिक्ट आणि पिनकोड हे पूर्ण तुम्हाला तुमच्या ऍड्रेस डिटेलमध्ये भरावं लागते. त्याच्यानंतर येते कॅटेगरी अँड रिझर्वेशन डिटेल्स. बघा तुमची कास्ट कुठल्या कॅटेगरीमध्ये येते. तुम्ही ओबीसी मध्ये आहे, तुम्ही ओपन मध्ये आहे, तुम्ही ईडब्ल्यूएस मध्ये आहे, तुम्ही एससी मध्ये आहे, तुम्ही एसटी मध्ये आहेत, तुम्ही एसबीसी मध्ये आहे की आणखी काय तुमचं महिलांचा प्रवर्ग येतो. हे सगळ्या गोष्टी तुम्हाला या रिझर्वेशनच्या हे जे आहे कॅटेगरी अँड रिझर्वेशन इथं येतात आणि त्या काळजीपूर्वक आपण भरायला पाहिजे. म्हणजे आपली कास्ट, त्याच्यानंतर आपल्याजवळ त्या कास्टचं कास्ट सर्टिफिकेट आहे की नाही, त्या कास्टची व्हॅलिडिटी आहे की नाही, तरच या प्रवर्गाचा आपण वापर करू शकतो. अन्यथा आपण त्या प्रवर्गाचा वापर करू शकत नाही. हे लक्षात घ्या. कारण हे सगळे डॉक्युमेंट्स नंतर जेव्हा तुमचं सिलेक्शन होते तेव्हा व्हेरीफाय केल्या जातात. सध्या कोणी पाहत नाही. सध्या हे सेल्फ आहे. मी तुम्हालाच करायचंय. याच्यावर कोणाचा वाच नाही आहे. म्हणून आपण कसंही भरायचं असं इथं चालत नाही. जे आपलं म्हणजे आहे, खरं आहे, जे आपल्याकडे सर्टिफिकेट आहेत त्याचीच आपण इथं माहिती भरायला पाहिजे. हे इथं सगळ्यात उल्लेखनीय आहे आणि महत्वाचं आहे मित्र. त्याच्यानंतर पुढे येते अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स. आता तिथे एक टेबल येतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन इथं हे करायचं आहे. अकॅडमिक म्हणजे शैक्षणिक तुमचं जे काही क्वालिफिकेशन्स आहेत, तुमचं शिक्षण झालेलं आहे ते तुम्हाला तिथे टाकायचं आहे. आणि वेळ पडला तर ते 10वी पासून टाकावं लागते. 10वी, त्याच्यानंतर 12वी, त्याच्यानंतर मग तुमचं डिग्री असेल तर डिग्रीचं, त्याच्यानंतर तुम्ही पीजी असाल तर पीजीचं. इथपर्यंतच तुम्हाला तिथं तुमची जे काही शैक्षणिक पात्रता आहे, ती पात्रता तुम्हाला गुणानुक्रमासहित तुम्हाला काय पर्सेंटेज वगैरे मिळालेलं आहे, त्याच्यामध्ये त्यांचे गुण वगैरे विचारले का तुम्हाला तिथं एकूण या सगळ्या गोष्टी तिथं तुम्ही काळजीपूर्वक भरा. हे फार महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पुढला महत्वाचा आहे प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स. बघा प्रोफेशनल म्हणजे व्यावसायिक पात्रता. आणि व्यावसायिक पात्रतामध्ये काय येते, जर समजा तुम्ही डीएड असाल तर डीएड ही तुमची व्यावसायिक पात्रता आहे. एचएससी डीएड तर एचएससी शैक्षणिक पात्रता आहे आणि डीएड ही व्यावसायिक पात्रता आहे. तुम्ही जर बीएससी बीएड असाल तर बीएससी हे तुमची शैक्षणिक पात्रता आहे आणि बीएड हे व्यावसायिक पात्रता आहे. तर प्रोफेशनल क्वालिफिकेशन मध्ये तुमचं डीएड आणि बीएड येते. तुम्ही डीएड असाल तर डीएड ची माहिती भरा आणि बीएड असाल तुम्ही तर तुम्हाला तिथं बीएड ची माहिती भरावी लागणार आहे. हा फ्लो चार्ट मित्र फार महत्वाचा आहे. त्यानंतर अदर अकॅडमिक क्वालिफिकेशन्स
जर तुम्हाला ते लागू असतील, तर तुम्हाला तुमच्याकडे जर काही आणखी अकॅडमिक क्वालिफिकेशन्स असतील, म्हणजेच तुमच्याकडे काही खेळाचे प्रमाणपत्र असतील, आणखी काही तुम्ही कुठं म्हणजे विज्ञान प्रदर्शनामध्ये काही तुम्ही भाग घेतला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला राज्य पातळीवर म्हणा किंवा जिल्हा पातळीवर म्हणा, काही तुम्हाला सर्टिफिकेट्स असे कोणते तुम्हाला मिळालेले असतील. म्हणजेच थोडक्यात सांगू आपण, तुमच्याकडे जर काही विशेष पात्रता असेल मधली, तर अदर ऍक्टिव्हिटी जे शैक्षणिक स्तरावर चालतात त्यामधली ती तिथं तुम्ही नमूद करू शकता. कारण याचे आपल्याला पुढे सर्टिफिकेट सुद्धा अपलोड करावे लागतात. त्यामुळे जे सर्टिफिकेट आपल्याकडे आहेत तेच आपण इथं काय करायचं, म्हणजे नमूद करायचं आहे. त्यानंतर स्टेट टीईटी डिटेल्स, तुम्हाला त्या टीईटीचे डिटेल्स इथं भरायचे आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जर सेंट्रल टीईटी दिली असेल, सेंट्रल गव्हर्नमेंट जे टीईटी घेते आहे ते जर तुम्ही दिले असेल, तर त्या सेंट्रलच्या टीईटीचे डिटेल्स सुद्धा तुम्हाला इथं भरावे लागणार आहेत. नंतर बघा इथं सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म, एक सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म येते. तो फॉर्म सुद्धा तुम्हाला म्हणजे स्वतःच तो तुम्हाला हे करायचंय, तिथं ते डिक्लेरेशन तुम्हाला द्यायचं आहे. त्याला म्हणतो आपण सेल्फ सर्टिफाय अप्लिकेशन फॉर्म. हा सुद्धा तुम्हाला भरायचा आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला डाउनलोड कॉपी, तुम्हाला हे सगळं केल्यानंतर तिथं त्याची जी कॉपी आहे ती कॉपी तुम्हाला काय करायची आहे, डाउनलोड करायची आहे. म्हणजे आपण समजा सबमिट केलं आपलं सेल्फ सर्टिफिकेशन, तर त्याची जी कॉपी येते ती कॉपी तुम्हाला डाउनलोड करा लागते. म्हणजे सेल्फ सर्टिफिकेशन कॉपी कॉपी असं त्याला म्हणतो आपण. आणि ती कॉपी आपल्याला डाउनलोड करून त्याचं प्रिंटआउट काढून त्याचं आपल्याला फायलिंग करायचंय. कारण आपण काय तिथं भरलं होतं, म्हणजे कधी कधी काय होते की एखाद्या वेळेस आपण व्यवस्थित भरतो पण साईडमध्ये काही प्रॉब्लेम येते. मग त्यावेळेस तिथं तो आकडा किंवा काहीतरी कुठली गोष्ट बदलते होते. मग अशा वेळेस आपण काय म्हणतो, मी तर व्यवस्थित भरलं होतं तिथं त्या अधिकाऱ्याच्या समोर, पण ते नंतर काय गडबड झाली साईटमध्ये मला माहित नाही, त्याच्यामुळे ते माझं चुकलं. तर आपण अशा वेळेस त्यांना ते म्हणते, "मग तुमच्याकडे काय पुरावा आहे?" तर आपण आपल्या सेल्फ सर्टिफिकेशनची जे काही प्रिंटआउट आहे ते प्रिंटआउट त्यांना, ते फाईल त्यांच्या समोर आपण ठेवू शकतो आणि त्यांना आपण दाखवू शकतो की हे असं असं मी भरलं होतं, याच्यामध्ये हे सिस्टीम मध्ये कशी काहीतरी गडबड झाली आणि हे माझं इथं चुकलेलं आहे. तर त्यासाठी जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे त्याची डाउनलोड म्हणजे कॉपी डाउनलोड करायची, ती जतन करून ठेवायची, त्याची प्रिंटआउट काढायची. या सगळ्या गोष्टीचं आपल्याला आता फाईल तयार करायची, त्याचं फायलिंग तुम्हाला करायचं आहे. आणि हे तुमचं इथं मग सेल्फ सर्टिफिकेशन संपून जाणार आहे. तर हा होता आजच्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सेल्फ सर्टिफिकेशनचा जो काही फ्लो चार्ट आहे त्याच्यावर आपण डिस्कशन केलं. मित्रो, तुम्ही हा व्हिडिओ एक नाही दोन वेळा बघा. निश्चितच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. या व्हिडिओच्या माध्यमातूनच तुम्ही सेल्फ सर्टिफिकेशन जर केलं तर तुमचं ते अचूक होईल. तुम्हाला कोणाला विचारायचीही गरज नाही. एवढं मात्र इथं मी तुम्हाला सांगू इच्छितो. पुनश्च एकदा मी तुम्हाला विनंती करेल, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे आता जे शिक्षक भरती झाली याच्या विषयीचे डेली अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू, निश्चितच पोहोचू. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा मिळणार आहे. आणि एक वेळा तुम्ही हा जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला कुठंच कोणत्या ऑफिसला विचारायला जायची गरज नाही. तुमच्या सगळ्या समस्याचं निराकरण आमच्या व्हिडिओ मधनं होते, एवढं बाकी निश्चित. धन्यवाद.